नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ पीएम आवास घरकुल योजनेसंदर्भातील असणार आहे। तर मित्रांनो, याच्या आधी आपण पीएम आवास घरकुल योजना किंवा मुख्यमंत्री घरकुल योजना या संबंधितले बरेच सारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच टाकले आहेत। तर त्या व्हिडिओमध्ये बरेच साऱ्या कमेंट येत आहेत। तर त्याच्यामधली एक कमेंट वारंवार विचारली जात आहे। त्याच्यामध्ये आपले सबस्क्राइबर विचारत आहेत की पीएम आवास घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट म्हणजेच कोणती कागदपत्रे आवश्यक असणे गरजेचं आहे। तर मित्रांनो, याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, पीएम आवास घरकुल योजनेसाठी 2024चा सर्वे चालू आहे। ज्या लाभार्थ्यांना 2017च्या सर्वेमधून त्यांचं नाव रिजेक्ट झालं असेल किंवा ज्यांना नवीन आपलं लाभार्थी लिस्टमध्ये नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी आवास 2024 हा सर्वे चालू आहे। तर याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता। तर पहिली पद्धत म्हणजे ऑफलाईन आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाईन। जर का तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल, ऑनलाईन पद्धतीने सर्वेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आवास प्लस 2024 हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज इथे करायचा आहे। आणि जर का तुम्हाला मोबाईलमध्ये जमत नसेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पीएम आवास घरकुल योजनेचा अर्ज घ्यायचा आहे। तो अर्ज व्यवस्थितपणे भरून तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जे काही डॉक्युमेंट लागतात ते सर्व जोडून तुम्हाला सबमिट करायचं आहे। तर मित्रांनो, घरकुल आवास योजनेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड। आधार कार्ड म्हणजे तुम्हाला इथे तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला सगळ्यात प्रथम तुमचं आधार कार्ड इथे लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो काही रहिवासीचा पुरावा आहे, ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं मतदान कार्ड किंवा तुमचं लाईट बिलची झेरॉक्स या तिघांपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला ॲड्रेस प्रूफसाठी इथे लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो इथे लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं बँक अकाउंट आहे, बँक पासबुकची झेरॉक्स इथे तुम्हाला घरकुल योजनेसाठी लागणार आहे। तर मित्रांनो, इथे लक्षात घ्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, अकाउंट नंबर तुम्हाला तोच द्यायचा आहे जो तुम्ही डीबीटी लिंक असेल। तर मित्रांनो, शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या सर्व योजनांचे पैसे आता डीबीटी लिंक खात्यावरतीच पडत असतात। त्याच्यामुळे जो अकाउंट नंबर तुम्हाला आधारला डीबीटी लिंक असेल तोच तुम्हाला अकाउंट नंबर इथे द्यायचा आहे। आपलं डीबीटी अकाउंट लिंक आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल। तिथून तुम्ही आपलं डीबीटी लिंक अकाउंट नंबर कसं चेक करायचं ते व्यवस्थितपणे पाहू शकता। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा एक डॉक्युमेंट आहे, एक कागदपत्र मित्रांनो, ह्या वर्षीपासून एक जॉब कार्ड आपल्याला इथे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा फॉर्म भरता येत नाही। तर मित्रांनो, जॉब कार्ड कसे काढायचे, जॉब कार्डच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही ते कसे बघायचे या संबंधितला संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच टाकून दिला आहे। तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल। तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पीएम आवास घरकुल योजनेसंदर्भातील सर्व व्हिडिओ बघू शकता। तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो। सर्व डॉक्युमेंटची लिस्ट मी सांगून दिली। जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा पीएम आवास घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्याला कमेंट करू शकता। तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर इथे देण्यात येईल। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।